हाय, मी नीलम. सावित्रीच्या लेकी. आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त कीर्ती अभिजित शहा अवसरीकर या आपले विचार आपणासमोर मांडत आहेत. तर जरूर ऐका. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्र हो, नमस्कार. आज सावित्रीबाई फुले जयंती. त्यानिमित्त मी आज सावित्रीबाई फुले यांचे काही प्रेरणादायी विचार इथे मांडणार आहे. घडलो नसतो मी जर शिकली नसती माझी माय, जर नसत्या सावित्रीबाई तर कशी शिकली असती माझी माय. अशा या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. सावित्रीबाई फुले यांनी एक अग्रणी समाजसुधारक आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून एक चिरस्थायी वारसा मागे सोडला. महिलांच्या हक्कांसाठी आणि शिक्षणासाठी त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे 19व्या शतकातील भारतातील सामाजिक नियमांना आकार दिला. फुले यांनी मुलींसाठी आणि उपेक्षित समुदायांसाठी शाळांची स्थापना केल्याने आज आणि जात आणि लिंगभेदाला आव्हान मिळाले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमध्ये पुण्यात पहिल्या मुलींच्या शाळेची स्थापना आणि आज सामाजिक असमानतेला संबोधित करणारे त्यांचे साहित्यिक योगदान यांचा समावेश आहे. शिक्षण आणि सामाजिक सुधारणाबद्दल सावित्रीबाई फुले यांचे अढळ समर्पण भारत आणि त्या पलीकडे समानता आणि शिक्षणाच्या प्रवेशासाठी चळवळींना प्रेरणा देत आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिला मुक्ती दिन म्हणून देखील साजरा करण्यात येतो. देशभरात 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार जाणून घ्या. शिक्षण हा मुक्ती आणि सक्षमीकरणाचा मार्ग आहे. महिलांचे हक्क हे विशेषाधिकार नसून मानवी हक्कांचा एक मूलभूत पैलू आहे. महिलांना शिक्षित करून आपण पिढ्यांना शिक्षित करतो आणि एक न्याय्य समाज घडवतो. रांगेत उभ्या असलेल्या शेवटच्या महिलेपर्यंत न्याय पोहोचेपर्यंत तो मिळत नाही. ज्ञान हे अज्ञानाचा अंधार दूर करणारे दिवा असू द्या. प्रगतीचे खरे माप म्हणजे समाजातील महिलांचा दर्जा. महिलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करणारा समाज स्वतःच्या अर्ध्या क्षमतेपासून वंचित राहतो. स्त्रियाला सक्षम बनवा आणि तुम्ही संपूर्ण समुदायाला उन्नत करा. सर्वात दुर्लक्षित व्यक्तीचे ऐकले जाते आणि त्यांचे उत्थान केले जाते तेव्हा सामाजिक न्याय साध्य होतो. शिक्षण ही प्रत्येक व्यक्तीसाठी संधीची दारे उघडणारी गुरुकिल्ली आहे. आळस हे गरिबीचे लक्षण आहे. ते ज्ञान, संपत्ती आणि सन्मानाचे शत्रू आहे आणि आळशी व्यक्तीला त्यातून काहीही मिळत नाही. शिक्षण हे मोठे समता देणारे आहे आणि ते आपल्याला आपल्या गुहेतून बाहेर काढेल. शिक्षणाशिवाय स्त्री ही मुळे किंवा पाने नसलेल्या वडाच्या झाडासारखी आहे. ती तिच्या मुलाचे पालनपोषण करू शकत नाही आणि स्वतः जिवंत राहू शकत नाही. शिक्षणाचा अभाव म्हणजे घोर पशुवृत्ती आहे. ज्ञानाच्या संपादनामुळे तो आपला खालचा दर्जा गमावतो आणि उच्च दर्जा प्राप्त करतो. आपण मात करू आणि भविष्यात यश आपलेच असेल. भविष्य आपलेच आहे. माझा असा विश्वास आहे की शिक्षण ही प्रत्येक स्त्रीच्या मुक्तीची गुरुकिल्ली आहे. जागे व्हा, उठा आणि शिक्षित करा. परंपरा मोडून टाका, मनांना मुक्त करा आणि समाजात परिवर्तन घडवा. ज्ञानाशिवाय सर्व काही हरवून जाते. आपण ज्ञानाशिवाय प्राणी बनतो. आता निष्क्रिय बसू नका. जा, शिक्षण घ्या. पीडित आणि सोडून दिलेल्यांचे दुःख संपवा. जर तुमच्याकडे ज्ञान नसेल, शिक्षण नसेल आणि तुम्ही त्यांचीच इच्छा बाळगत नसाल, तर तुमच्याकडे बुद्धिमत्ता असेल पण त्यावर काम करत नसाल तर तुम्हाला माणूस कसे म्हणता येईल? शिक्षणाचा अभाव म्हणजे घोर पशुत्व आहे. ज्ञानाच्या प्राप्तीमुळे तो आपला खालचा दर्जा गमावतो आणि उच्च दर्जा प्राप्त करतो. जाती आणि धर्म हे एखाद्याचे मूल्य ठरवण्याचे निकष नसावेत. शिक्षण हे एकमेव मापदंड असले पाहिजे. शिक्षण हा स्वावलंबनाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्ही एक पुरुषाला शिक्षित केले तर तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित करता.
पण जर तुम्ही एका महिलेला शिक्षित केले तर तुम्ही संपूर्ण कुटुंबाला आणि शेवटी एका राष्ट्राला शिक्षित करता. जाती आणि धर्म हे एखाद्याचे मूल्य ठरण्याचे निकष असू नयेत. शिक्षण हा एकमेव मापदंड असावा. लेखणी तलवारीपेक्षा शक्तिशाली आहे. सामाजिक दुष्प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी शिक्षण हे सर्वात मोठे शस्त्र आहे. मुलीला शिकवा, एका पिढीला सक्षम करा, मुलाला सक्षम करा आणि तुम्ही एका व्यक्तीला शिक्षित करा. अशा समाजासाठी प्रयत्न करा जिथे मुलीचा जन्म मुलाइतका साजरा केला जातो. अन्यायींना प्रश्न विचारा, अत्याचार करणाऱ्यांना आव्हान द्या आणि निर्भयपणे तुमच्या हक्कांसाठी लढा. सहानुभूती ही सामाजिक न्यायाचा पाया आहे. इतरांच्या वेदना समजून घ्या आणि त्या कमी करण्यासाठी काम करा. असे काही विचार थोर अशा सावित्रीबाई फुलेंच्या आहेत. आता जाता जाता एक सुंदर अशी कविता. आम्ही सावित्रीच्या लेकी. अज्ञात तिमीर दूर करण्या एक क्रांती ज्योत तेवली. ज्योतिबांची सावित्री अन अनाथांची माय माऊली. आस एक चिमणी ध्यास एक घेऊनी. तलवार विद्येची करी उतरली रणरागिणी. रात काळोखी जरी स्वप्न तेजस्वी उरी. स्त्री शिक्षणा झिजवला देह उभा चंदनापरी. अवघड होत्या साऱ्या वाटा मार्ग काट्याने भरलेला. परिस्थितींशी झुंज देऊनी सुरू केली मुलींची शाळा. ममतेचे छत्र दिले यशवंत बाळाला. केशवपंत सतीबंदी विरोध बालविवाहाला. चूल मूल पलीकडचे विश्व दिसे या डोळा. गुरफटलेला श्वास होता झाला एकेक मोकळा. क्षेत्र असो कोणतेही अढळ अस्तित्व उभारू जगी. नाही पडणार कोठे कमी आम्ही सावित्रीच्या लेकी. धन्यवाद.